गौण खनिज चोरी होण्याची विशेष दक्षता घ्यावी असे यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बाबुळगाव तहसीलदारांना सांगितले आहे। बाबुळगाव व आर्णी आणि महागाव उमरखेड या ठिकाणी गौण खनिजांच्या जास्त तक्रारी असताना गौण खनिज चोरी व उत्खनन होणार नाही याची दक्षता घ्या। नदीवरील सर्व रस्ते जेसीबीच्या सहाय्याने खड्डे करून बंद करा। जिथून गौण खनिजांची वाहतूक होते त्या रस्त्यावर पथक बसवा। महिन्यातून 1 केसेस करणे म्हणजेच कारवाई करणे नव्हे। गौण खनिज चोरी रोखल्या गेली पाहिजे। तसेच विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टर ट्रकवर कारवाई करा अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बाबुळगाव तहसीलदारांना दिल्या आहे। दिनांक 10 डिसेंबर रोजी बाबुळगाव येथे भेटी दिल्या। पोलीस निरीक्षक तावरे यांना गौण खनिज चोरी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाला वेळीच मदत करा। गौण खनिज चोरी होत असताना पथकांसोबत पोलिसांना पाठवा। गौण खनिज चोरी करणारे तेच असतात, त्यामुळे दुसऱ्या दिवशी पकडा असणे बैठकीत सांगितले। तालुकास्तरीय विभाग प्रमुखांचा आढावा घेतला। त्या विभागांच्या योजना व त्यासंबंधी झालेली प्रगती याचा आढावा त्यांनी घेतला व त्या संदर्भात आपल्या विभागाकडून कशा पद्धतीने नागरिकांना चांगल्या सेवा सुविधा देऊन चांगल्या प्रकारे काम करता येईल व प्रत्येक विभागात यशोगाथा तयार होतील याबाबत सूचना त्यांनी यावेळी केल्या। यावेळी तहसीलदार मीना पागुरे, निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी, नायब तहसीलदार सय्यद आणि पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे, गटविकास अधिकारी उज्ज्वला ढोले, ऋतिका डेरे, तालुका कृषी अधिकारी डॉक्टर संघर्ष राठोड आदी उपस्थित होते।